व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाला नवजीवन मिळालंय आणि हे शक्य झालंय डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे। रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वेळेवर केलेल्या उपचारांमुळे पक्षाघात झालेल्या 56 वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे। नेमकं काय घडलंय पाहुयात हा संपूर्ण रिपोर्ट। नेरळजवळील धामोते गावात 56 वर्षीय व्यक्तीला 21 जुलै रोजी पक्षाघाताचा झटका आला। त्यानंतर त्यांना तातडीनं रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाही रक्तदाब सातत्यानं वाढत होता। त्यातच शरीरातील ऑक्सिजनची पातळी झपाट्यानं कमी होऊ लागली। त्यामुळे दाखल झाल्यानंतर 5व्या दिवशी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला। पुढील 3 दिवस रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर रोहित व्यवहारे आणि उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल सातव यांनी रुग्णावर सातत्यानं लक्ष ठेवलं। या काळात दिवसाआड 3 वेळा सीटी स्कॅन आणि छातीचं स्कॅनिंग करण्यात आलं। त्यानंतर न्यूरोसर्जन डॉक्टर अमोल मित्तल आणि डॉक्टर रोहित व्यवहारे यांनी 28 जुलै रोजी मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्याआधीच 27 जुलै रोजी रुग्णानं उपचारांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली। त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं आणि ज्या दिवशी शस्त्रक्रिया होणार होती त्याच दिवशी सकाळी रुग्णाची प्रकृती इतकी सुधारली की त्यांना व्हेंटिलेटर त्यांचं काढण्यात आलं। व्हेंटिलेटर काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाचा ऑक्सिजन सपोर्टही बंद करण्यात आला। अखेर तब्बल 15 दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाला सुखरूप घरी सोडण्यात आलं। रुग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले असून पुढील तपासणीसाठी 15 दिवसांनी पुन्हा बोलवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। रुग्णालयाचे कार्यकारी संचालक यांच्या मते व्हेंटिलेटरवरील रुग्ण पूर्णपणे सुधारून बाहेर येणं हे वैद्यकीय क्षेत्रातील एका चमत्कारासारखंच आहे। या उपचारामध्ये डॉक्टर रोहित व्यवहारे, डॉक्टर अमोल मित्तल, डॉक्टर प्रफुल्ला पाटील आणि डॉक्टर ऐश्वर्या राऊत यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। नमस्ते, माझं नाव डॉक्टर रोहित बाळासाहेब व्यवहारे आहे। मी एम डी इमर्जन्सी मेडिसिन क्रिटिकल केअर झालेला व्यक्ती आहे। इथे इंटेन्सिव्हिस्ट म्हणून रायगड हॉस्पिटलला आत्ता काम करत आहे। तर हे जे पेशंट आहेत बंडू पेरणे नावाचे, हे आपल्याकडे आले होते 21 जुलैच्या दिवशी आणि आले होते पेशंट त्यावेळेस त्यांची कंडिशन खूपच धोकादायक होती आणि ऑल्टर्ड मेंटल स्टेटस ही एक स्टेट असते, त्या स्टेटमध्ये पेशंट आपल्याकडे आला होता। पेशंटचा GC स्कोअरसुद्धा बघितलं तर खूप खाली होतं। तर मग आपण पेशंटला सर्वात पहिले CT स्कॅन वगैरे करून घेतला। तर CT स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळालं की पेशंटला बराच मोठा राईट साईडला ब्लीड झालेला आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पेशंटच्या ॲडमिशनच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला पेशंटला इंटुबेट करून व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागलेलं आहे। बरं, इंटुबेट केल्याच्या नंतर मग पेशंटला आपण बाकीच्या पण प्रोसिजर्स केल्या, जे जे काही मेडिसिन्स द्यायचे होते त्या मेडिसिन्स दिलेल्या आहेत। परत सेंट्रल लाईन टाकून आपण मेडिसिन्स पेशंटला सुरू केलेले आहेत। पेशंटचा BP अशा काळामध्ये सतत हाय राहायचा, 180 सिस्टोलिकमध्ये किंवा 210, 230, 240 अशा रेंजमध्ये पेशंटचा BP पोचायचा। तर मग या कंडिशनमधून आम्ही पेशंटला मग मेडिसिन्स वगैरे देऊन सगळं देत पेशंटचा BP नॉर्मलाईज करायचा प्रयत्न केला। सुरुवातीचे 3 ते 4 दिवसानंतर आपण पेशंटला एक्स्टुबेट केलेला आहे, म्हणजे व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलेला आहे आणि मग हळूहळू आम्ही रोज मॉनिटरिंग करत असायचो पेशंटची। तर बघता बघता आता GCS बऱ्यापैकी चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे। जो सुरुवातीला 5/15चा GCS होता तो आता चांगल्यापैकी 13-14/15चा GCS आत्ता आलेला आहे। पेशंटचे मग हळूहळू आम्ही सगळे लाईन्स वगैरे काढले, सगळे डिस्कनेक्ट वगैरे केले आणि रोज आम्ही त्यांचा रोज नाही दर ऑल्टरनेट डेला आम्ही त्यांचा CT स्कॅन करून मॉनिटर करत होतो की पेशंटचा ब्लीड कसा आहे कसा नाही। बऱ्याच वेळा आम्हाला डाऊट असा होता की पेशंटला ऑपरेटिव्ह करायची गरज पडू शकते, पण ते न करता आम्ही पेशंटला कन्झर्वेटिव्हलीच मॅनेज केलेलं आहे आणि आज पेशंटची कंडिशन बघितलं तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे। खूप चांगला पेशंट रिकव्हरी झालेली आहे पेशंटची आणि आज पेशंटला आम्ही घरी पाठवण्याच्या तयारीत आहोत। तर पेशंटचा डिस्चार्ज होत आहे आत्ता सध्या आणि इथे रायगड हॉस्पिटलमध्ये राहून आम्ही पेशंटला खूप चांगलं मॅनेज केलेलं आहे। पेशंट तुमच्या डोळ्यासमोर आहे। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर अमोल सातव, डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफ रायगड हॉस्पिटल। आमच्याकडे बंडू पेरणे नावाचा पेशंट, हा अर्धांगवायूचा झटका आलेला पेशंट हा इमर्जन्सी विभागामध्ये येऊन ॲडमिट झाला होता। तर इमर्जन्सीमध्ये आल्याच्या नंतर त्या पेशंटला आपण आपल्या हॉस्पिटलच्या संजीवनी योजनेमध्ये सर्व उपचार हे फ्रीमध्ये दिले आणि नंतर पेशंट हा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये एनरोल होऊन त्याला जे बाकीचे जे उपचार होते ते सर्व त्याचे फ्रीमध्ये झालेले। जेव्हा पेशंट आपल्याकडे ॲडमिट झाला होता त्यावेळेस पेशंटला डाव्या हाताची आणि पायाची ताकद पूर्णपणे गेलेली होती
आणि जेव्हा आपण पेशंट काल डिस्चार्ज केला त्यावेळेस त्या पेशंटच्या हाताची आणि पायाची ताकद पूर्णपणे वापस आलेली आहे. आता पेशंट स्वतः आपल्या हाताने जेवण करतो, स्वतःच्या हाताने पाणी पितो. तर असे चांगले उपचार आपल्याकडे होत आहेत आणि हे उपचार सगळे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट करत असतो. त्यामुळं माझे सर्व जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही रायगड हॉस्पिटलमध्ये यावा आणि या उपचार घ्यावा आणि या योजनेचा फायदा घ्यावा. डॉक्टरांची वेळेवरची चिकित्सा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रुग्णाची इच्छाशक्ती या तिन्हींच्या बळावर हा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत आलाय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.